हो, तुमचं नाव सांगा. मी अशोक माळी. आता इलेक्शन जवळ आलेलं आहे. 15 तारीखला महाराष्ट्राचं इलेक्शन आणि ज्याप्रमाणे वोटिंग केलं जातं, जे सत्तेवर आहेत ते पैशाने तोलमाप करतात आणि तोलमाप करून मतदार जे आहेत मतदान करण्यासाठी येत आहे ते पैशाच्या जोरावर हे करतात की पैशाच्या आशेवर मतदान करतात की कसे काय की आपला उमेदवार स्वतः निवडतात. सर, मुद्दा असा आहे ना की महाराष्ट्रामधलं राजकारण जे आहे ना, जिसकी लाठी उसकी भैस, ज्याच्याकडे जास्त जास्त पैसा आहे त्याची सत्ता आणि ज्याच्याकडे जास्त गुंड आहेत त्याचा विजय, अच्छा. असं राजकारणाच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती. अच्छा, आता तुम्ही पुण्यातलेच हां म्हणतोशीनी हे इथे हे वातावरण कसं काय? सर, आता हे पुण्यातच नाही, आता हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये तेच आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा, ज्याची झुंडशाही, त्याचाच आवाज ऐकायला येतो काय. हां, म्हणजे गुंडागिरीच्या जोरावर हे राजकारण केलं जातं आणि पैशाच्या जोरावर असं म्हणणं तुमचं. मग आता गुंडगिरीचेच लोक आता फॉर्म भरतात ना, गुंडगिरीचेच लोकांचे फॉर्म भरतात ना काय. सामान्य लोकांना कुठे आहे, कोणाचे युनिफॉर्म आहेत? मला पैशावाल्याच्या समोर कोण टिकत आहे? हे गुंड लोक टिकणार, पैशावाले टिकणार हां. काय, मगरुरीवाले टिकणार? हे सामान्य माणसाचं काम आहे का? सामान्य माणसाने जर फॉर्म भरला, इलेक्शनला फॉर्म भरला, तर त्याला हे मारून टाकते, संपून टाकते. त्यामुळे तो कशाला येईल ना. आता मला एक सांगा, तुम्ही स्थानिक आहेत आणि तुम्ही पाहताय बरीच वर्षापासून इकडे आहेत आणि तुमच्या समाजात जर का तुम्हाला कसली योजना किंवा काही असो जी सरकारी काही करायचं असेल तर फॉर्म भरायचा किंवा काही करायचं तर तुमचं पूर्ण होतं काय? ते अजिबात होत नाही ना सर. मग ते सांगतो तुम्हाला. आता हे महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता मला चांगला मुद्दा विचारला किंवा महाराष्ट्रातल्या आता इलेक्शन आलं त्याच्या मतदानाचं काय काय कुठल्या ह्याच्यामध्ये मी काय तुम्हाला बोललो की ज्याची लाठी त्याची म्हैस, म्हणजे ज्याची काठी त्याची म्हैस, ज्याच्याकडे पैसा त्याची सत्ता आणि ज्याच्याकडे जास्त गुंड आहेत त्याचा विजय. हां. कारण हा जे आहे गोरगरीब जी जनता आहे की ह्यांचा आवाज कुठंच वरपर्यंत पोहोचून देत नाहीत. कारण ह्यांना कसं आहे माहिती आहे का, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, हे स्वतःसाठीच ह्यांनी स्वतःचे लोक मोठे व्हायला पाहिजे. सामान्य जनता सामान्यच राहायला पाहिजे. आता इकडे राजकारण जे मी आता गोव्याचं असल्याकारणाने जे सत्तेवर जे आहेत ते लोक जागा जी आहे परप्रांतांना देतात. म्हणजे त्याच्यावर काही हे केलेलं नसतं की ज्याप्रमाणे स्थानिकांच्या हातातली जागा पूर्वजांनी हे केलेली आणि ती परप्रांतांना दिली जाते आणि ते कायद्याने कायद्या कानून सगळं त्यांना लागू आहे. परप्रांतांना ते कायदे कानून तो वरूनच घेऊन आले असं. पण तसं इकडे महाराष्ट्रामध्ये आहे का, पुण्यामध्ये वगैरे? हे सर, सामान्य गोरगरीब जनतेचं सरकार आहे का? परप्रांतीय जर आले तर त्यांना सगळ्या इथं न्याय हक्क आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळतो, बरोबर ना. पण जे स्थायिक लोक आहेत त्यांना कुठला न्याय हक्क मिळतोय? त्यांनी जर कुठला आवाज उचलला कोणत्या सरकारविरुद्ध तर त्याचा आवाज दाबला जातो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याच्याकडे पैसा असेल त्याचंच चालतं, ज्याच्याकडे जास्त गुंड असतील त्याचं चालतं ना. सरकारच्या योजना ज्याप्रमाणे जे मतदान करतात तिथपर्यंत पोचायला पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त जे तुम्ही निवडता जो उमेदवार आहे तो निवडून यायला पाहिजे आणि आपलं काम व्हायला पाहिजे. तसं कामं झालेली आहेत का अजूनपर्यंत? सर, हा इलेक्शनचा मुद्दा आहे, हा बिझनेस आहे. हा फक्त 5 वर्ष सत्ता द्या तर स्वतःच्या 2-3 पिढ्याचा कमवून बसतो आणि हा मतदान वोटिंग कार्ड त्याला हा चिवत्या घुमवायचं काम करतो. इलेक्शनमध्ये काय सर, हा सामान्य जनताला चिवत्या बनवायचा मार्ग म्हणजे खेळ चाललेला आहे ह्यांचा. सामान्य माणसाचे हे काम कुठं करतात? कुठला नगरसेवक करतो, कुठला आमदार करतो, कुठला खासदार करतो? ह्याला सामान्य जनताचा आवाज ओळखू येत नाही, म्हणजे ऐकायला येत नाही. ह्याला फक्त झुंडशाही, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याच्या मागं पुढं 4-2 बाउन्सर असायला पाहिजे, स्वतःच्या ताफ्यात गाड्या भरपूर असायला पाहिजे. हा जर दिखावा आहे याचा सरकारला पण आवाज म्हणजे ऐकायला येतो. हा सामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत पण पोहोचत नाही आणि सरकारला काही देणं घेणं नाही. अच्छा, म्हणजे अशा प्रकारे चाललेलं आहे. हे अशा आणि लोक इकडे ज्याप्रमाणे सत्तेवर आता निवडून यायला पाहिजे म्हणून पैसे घालतात आणि पैशाच्या जोरावर येत आहे. पण जे आता पैसे घेत आहेत त्यांना असं वाटत नाही की आपण 5 वर्ष 1000-5000 वर घेऊन आपण घर चालवतो त्या ह्याच्यामध्ये
आपलं खरंच भविष्य आहे ते पुढं मुलांचं आहे. ते मुलांच्यामुळे आपण सत्तेवर येणाऱ्या चांगल्या मनुष्याला आणून निवडून देऊया असं वाटत नाही का? हे बघा, जे मतदान वोटर आहेत ना, त्याने 1500मध्ये मतदान विकू नये आणि जो प्रामाणिकपणे आपल्या समजा समाजाचं काम करेल किंवा गोरगरीब जनतेचं काम करेल अशा उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे. कारण हे जे पिढ्यानपिढ्या समजा वडील आमदार झाले की मुलगा खासदार झाला की नातू मंत्री झाला, या अशा राज्यकर्त्याला कुठंतरी आळा बसवला पाहिजे आणि ह्यांना कुठेतरी बॅन करून टाकायला पाहिजे. तेव्हा आपला महाराष्ट्र सुधरेल. धन्यवाद. धन्यवाद साहेब.